राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या बैठकीसाठी विदर्भातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे, राजकुमार बडोले आणि सुलभा खोडके मुंबईकडे रवाना झालेत। सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा देण्यात यावी अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज शपथ घेणार आहेत। त्यापूर्वी राष्ट्रवादीची आज महत्त्वाची मुंबईत बैठक आहे आणि नागपुरातील विदर्भातील जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते आता मुंबईसाठी निघालेले आहेत। राजू कारेमोरे आहेत। सर, काय सांगाल, तुम्हाला काय सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाकडून? पक्षाकडून सूचना ह्याच्यात का 1:30 वाजे पक्षाची विधिमंडळाची मीटिंग आहे, त्यामध्ये आम्हाला बोलवलं आहे। आपला सर्वांना माहीत आहे का 28 जानेवारीला खूप मोठी दुःखद घटना झाली। राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा पहाड कोसळलेला आहे आणि महाराष्ट्रावर सुद्धा आपला कोसळलेला आहे। परंतु कुठे ना कुठे आपला स्थिरावं लागेल, कुठे ना कुठे तिथून आपला पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि पुढे आपला जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, त्यासाठी पक्षाला नेतृत्व मिळावा आणि जी हानी झाली आहे ती तर भरून निघणार नाही, परंतु आपला कार्यकर्ता खचून जाऊ नये, कार्यकर्त्याला कुठे ना कुठे स्थिरावून आपला दिशा द्यावी लागेल। त्या हिशोबाने आपला ही तातडीची बैठक बोलवली आहे। राजकुमार बडोले आहेत, माजी मंत्री पण होते। सर, काय सांगाल, तुम्हाला पण सूचना देण्यात आलेल्या आहेत, काय सांगितलेलं आहे आणि शपथविधीविषयी काही चर्चा झाली आहे? या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलवलं आहे, 1 वाजता बैठक बोलवलेली आहे आणि मला वाटते निश्चितच पक्षाचे जे सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत ते निर्णय घेतील आणि त्याच्यानंतर लगेच काय तो निर्णय होईल। सुनेत्रा ताईंच्या नावाची चर्चा सुरू आहे, त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती आहे, त्याबद्दल? निश्चितच आता सगळीकडे आम्हाला त्या पद्धतीचंच आहे, ऐकायला येत आहे, परंतु आज पक्षाच्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल आणि निश्चितच मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अजितदादा यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती लगेच भरणं पण महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आज निर्णय होतील। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, अजितदादा गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? खूप दिवसापासून ही चर्चा सुरू आहे। जनतेची सुद्धा, नागरिकांची, जनतेची आपला ती इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, परंतु अजून असं काही झालेलं नाही आहे। तुम्हाला काय वाटतं? झालं पाहिजे ना सर, तुम्हाला काय? निश्चितच मला वाटते या बाबतीतला आता निर्णय पक्षश्रेष्ठी घेणारच आहेत आणि तो लगेच होईल, 1-2 दिवसामध्ये होईल। त्याच्यामुळे आता काय होते त्याच्यात निर्णय, आज बैठक पण आहे त्याच्यात तो निर्णय होईल। सुनेत्राताईंचं आज शपथविधी होऊ शकतो, आजच त्याबद्दल काही सांगण्यात आलेलं आहे का तुम्हाला की शपथविधी नाही किंवा पक्षाचं नेतृत्व कोणाकडे द्यावं? नाही, त्याच्याबद्दल माहिती देण्यात नाही आली, परंतु कुठे ना कुठे आपला पुढे जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकर्ता खचून जाऊ नये। तो आपला जी हानी झाली आहे ती भरून निघणार नाही, परंतु धाडसाने त्याला पुढे जावं लागेल, हिमतीने पुढे जावं लागेल, म्हणून आपला पक्ष हे पाऊल उचलत आहे। पवारच पाहिजे, पवार नाही, आता पवार कुटुंबाचा तर आपला या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, देशाच्या उभारणीसाठी खूप मोठा आपला वाटा आहे, त्याच्यामुळे आपला सर्वांना वाटते का आपला पवार परिवाराने पुढं जेव्हा अडचण दुःख झालेलं आहे त्यातून सावरून त्यांनी पुढे यावं। पवारच कुटुंब पाहिजे असं काय वाटतं का तुम्हाला? मला वाटते आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन या ठिकाणी आज निर्णय होईल, आजच निर्णय होईल असं वाटतंय। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।